थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमकं हीट आणि टेम्परेचर वेगळं कसं असतं. तर नेहमी लक्षात ठेवा, समजा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर T1 आहे आणि आउटर टेम्परेचर T2 आहे, तर टेम्परेचर डिफरन्सच्यामुळं एक एनर्जी मॅटरच्या मध्ये बॉडीच्या मध्ये येऊ शकते किंवा टेम्परेचर डिफरन्समुळं एक एनर्जी बॉडीतून बाहेर पडू शकते. तर त्या टेम्परेचर डिफरन्समुळं जी एनर्जी येते किंवा जाते त्या एनर्जीला म्हणतात हीट. फॉर एक्झाम्पल, जर T1 इज ग्रेटर दॅन T2 असेल तर ती एनर्जी बाहेर निघते आणि जर T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल तर ती एनर्जी मध्ये जाते. सो हीट काय? हीट इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. हीट इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. तर आता जर समजा एखाद्या बॉडीमध्ये हीट आली तर त्या बॉडीच्या मॉलिक्यूल्सची कायनेटिक एनर्जी वाढते. आणि त्या बॉडीच्या मॉलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीच्या ॲव्हरेजला म्हणतात टेम्परेचर. सिमिलरली जर त्या बॉडीतून हीट बाहेर निघून गेली तर त्या बॉडीच्या मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कमी होते. तर कोणत्याही बॉडीच्या मॉलिक्यूलच्या कायनेटिक एनर्जीच्या ॲव्हरेजला म्हणजेच ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. तर हीट एक एनर्जी आहे आणि टेम्परेचर त्याचा इफेक्ट आहे. टेम्परेचर डिफरन्समुळं जी एनर्जी फ्लो होते त्या एनर्जीला म्हणतात हीट. आणि एनर्जी आल्यानंतर किंवा एनर्जी गेल्यानंतर मॉलिक्यूलची जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी चेंज होते त्या चेंज झालेल्या ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीला म्हणतात टेम्परेचर. हीटचं सिम्बॉल डेल्टा क्यू आहे आणि SI युनिट जूल आहे आणि CGS युनिट कॅलरी आहे. तर टेम्परेचर सिम्बॉल T आहे, SI युनिट केल्विन आहे, CGS युनिट डिग्री सेल्सिअस आहे आणि FES युनिट डिग्री फॅरनहाइट आहे. आपल्याला माहीत आहे 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल असे युनिट कन्व्हर्जन असते. सिमिलरली इकडे केल्विनचं सेल्सिअस करायचं असेल किंवा फॅरनहाइटचं सेल्सिअस करायचं असेल तर केल्विन इज इक्वल टू 1 सेल्सिअस प्लस 273. तर फॅरनहाइटचं जर सेल्सिअस करायचं असेल तर फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 सेल्सिअस प्लस 32 असं उत्तर येतं. नेहमी लक्षात ठेवा, हीटची आणि हीटच्या मेजरमेंटची स्टडी करणं म्हणजे असते कॅलोरीमेट्री. सो व्हॉट इज कॅलोरीमेट्री? कॅलोरीमेट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ हीट अँड इट्स मेजरमेंट. सिमिलरली टेम्परेचर आणि त्याच्या मेजरमेंटची स्टडी करणारी फिजिक्सची ब्रांच म्हणजे थर्मोमेट्री. ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ टेम्परेचर अँड इट्स मेजरमेंट इज कॉल्ड ॲज थर्मोमेट्री. म्हणूनच हीट ज्या डिव्हाइसने मोजतात त्या डिव्हाइसला कॅलोरीमीटर म्हणतात. तर टेम्परेचर ज्या डिव्हाइसने मोजतात त्या डिव्हाइसला थर्मोमीटर म्हणतात. थर्मोमीटरमध्ये मर्क्युरी थर्मोमीटर, अल्कोहोल थर्मोमीटर, गॅस थर्मोमीटर आणि इलेक्ट्रिक थर्मोमीटर हे फेमस थर्मोमीटर्स आहेत. पण हे थर्मोमीटर आणि कॅलोरीमीटर वर्क कसं करते किंवा आपल्याला जर नीट आणि JEEमध्ये हीट आणि टेम्परेचरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे? आपल्याला माहिती पाहिजे कॅलोरीमेट्रीचं प्रिन्सिपल आणि थर्मोमेट्रीचं प्रिन्सिपल. कॅलोरीमेट्रीचं प्रिन्सिपल म्हणजे काय असते? कॅलोरीमेट्रीचं प्रिन्सिपल म्हणजे हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड बॉडी. हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड बॉडी. हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड बॉडी. तर थर्मोमेट्रीचं प्रिन्सिपल असते देअर शुड बी एनी फिजिकल क्वांटिटी दॅट व्हॅरीज लिनियरली विथ टेम्परेचर. म्हणजे कोणती एक फिजिकल क्वांटिटी असली पाहिजे जे टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. ह्यामुळं काय होते, ज्या प्रकारे y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x असते आणि आपण एक ग्राफ काढू शकतो y वर्सेस xचा, जो ग्राफ स्ट्रेट लाईन असतो आणि पासिंग थ्रू अ पॉईंट असतो. अ पॉईंट ऑन y ॲक्सिस कॉल्ड ॲज C. y ॲक्सिसवरच्या पॉईंटला काय म्हणतात? C. तर या स्ट्रेट लाईनच्या
स्लोपला म्हणजेच टॅन थिटाला काय म्हणतात एम. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स असते तेव्हा ग्राफ काय येतो, एक स्ट्रेट लाईन इंटरसेक्टिंग वाय ॲक्सिस ॲट पॉईंट सी, आणि ते इक्वेशन असते वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वेअर एम इज अ स्लोप ऑफ लाईन विच इज इक्वल टू टॅन थिटा अँड सी इज वाय इंटरसेप्ट, म्हणजे एक्स जेव्हा 0 असतो त्यावेळेसची वायची व्हॅल्यू. या प्रकारे आपण कोणतेही फॉर्म्युले बनवू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल समजा एक फिजिकल क्वांटिटी आहे, कंडक्टरचं रेझिस्टन्स आहे, समजा रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर जसं वाढलं तसं कंडक्टरचं रेझिस्टन्स वाढते हे आपल्याला माहिती आहे. तर आपण एक फॉर्म्युला बनवू शकतो, वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सचा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी बनतो, तर आर इज डायरेक्ट टू टीचा आर इज इक्वल टू एम टी प्लस सी बनतो. त्यातला हा एम काय आहे, त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप, आणि सी काय आहे, आरची रिडिंग जेव्हा टी 0 असते. जसं एम काय होता या स्ट्रेट लाईनचा स्लोप, आणि सी काय होतं वायची रिडिंग जेव्हा एक्स 0 असतं. अशा कोणत्या फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, त्या फिजिकल क्वांटिटीज म्हणजे लेंथ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, एरिया इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, स्पेशली व्हॉल्यूम इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्यानंतर आपल्याला माहीत आहे गॅसचं प्रेशर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की बाबा केल्विनचं टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेल्सिअस असते. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे फॅरनहाईटचं टेम्परेचर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू सेल्सिअस असते. एखादं फॉल्टी थर्मोमीटर असेल तर त्याचं टेम्परेचर इज ऑल्सो डायरेक्ट प्रोपोर्शनल टू करेक्ट थर्मोमीटर असते. अशा वेळेस आपल्याला खूप सारे इक्वेशन्स बनवता येतात वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये. सो हे झालं थर्मोमेट्रीचं प्रिन्सिपल. ओके, नेहमी लक्षात ठेवा. तर थर्मोमेट्री म्हणजे स्टडी ऑफ टेम्परेचर अँड इट्स मेजरमेंट. त्याचं प्रिन्सिपल काय, देर शुड बी एनी फिजिकल क्वांटिटी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. देर शुड बी एनी फिजिकल क्वांटिटी विच इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, लाईक length is direct proportional to temperature, area is direct proportional to temperature, volume is direct proportional to temperature, pressure is direct proportional to temperature, Kelvin temperature is direct proportional to Celsius temperature, Fahrenheit temperature is direct proportional to Celsius temperature, and faulty temperature is directly proportional to correct temperature. नवे थर्मोमेट्रीचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावर एक छोटंसं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपण काय घेऊ शकतो, आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की केल्विन आणि सेल्सिअसचं एक्झाम्पल घेऊ शकतो आणि फॅरनहाईट आणि सेल्सिअसचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ते कसं घ्यायचं बघा. पहिलं एक ग्राफ काढायचा. आपल्याला माहिती आहे की 2 थर्मोमीटर घ्यायचे, एका थर्मोमीटरवर केल्विन रिडिंग असेल, एका थर्मोमीटरवर सेल्सिअस रिडिंग असेल, तर टेम्परेचर वाढलं तर दोन्हीचं मर्क्युरी वरच जातं. सो टेम्परेचर केल्विन इज डायरेक्शनल टू टेम्परेचर सेल्सिअस. मग इकडं केल्विन रिडिंग आणि इकडं सेल्सिअस रिडिंग ठेवायची, आणि केल्विन इज डायरेक्शनल टू सेल्सिअस, केल्विन इज डायरेक्शनल टू सेल्सिअस अशी एक स्ट्रेट लाईन येते. काय ते स्ट्रेट लाईन. ओके, ज्यावेळेस सेल्सिअसची रिडिंग 0 असते त्यावेळेस केल्विनची रिडिंग किती असते आपल्याला माहिती आहे. 0 डिग्री सेल्सिअसला 273 केल्विन रिडिंग असते. म्हणजे आपल्याला सी भेटलं. काय भेटलं, सी. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 100 डिग्री सेल्सिअसला 373 रिडिंग असते. किती असते, 373 रिडिंग असते. 100 डिग्री सेल्सिअसला 373 रिडिंग असते. ओके, मग याच्यावरून आपल्याला टॅन थिटा मिळून जातो. बिकॉज ही लेंथ किती झाली 100 आणि ही लेंथ किती झाली 373 मायनस 273 मीन्स 100. तर टॅन थिटा म्हणजे एम काय येतो 1, 100/100 1. म्हणजे आपल्याकडे सीची व्हॅल्यू पण आली, एमची व्हॅल्यू पण आली, आणि आपल्याला माहिती आहे के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. आपल्याला माहिती होतं जेव्हा वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असते तेव्हा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी बनते. सिमिलरली के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी असेल तर के इज इक्वल टू एम सी प्लस सी बनते. ए कॅपिटल सी, सी वाय सेल्सिअस आणि वाय इंटरसेप्ट. सो केल्विन एमच्या जागी काय येतं 1 सेल्सिअस प्लस सी, सी म्हणजे वाय इंटरसेप्ट हे वाला 273. अशा प्रकारे केल्विन आणि सेल्सिअसचं
रिलेशन मिळतं. अशा प्रकारे आपण इतरांची इक्वेशनसुद्धा बनवू शकतो. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे फॅरनहाइट आणि सेल्सिअसचा. सिमिलर मॅनरमध्ये जर आपण 2 थर्मोमीटर घेतले, एक फॅरनहाइटचं थर्मोमीटर घेतलं आणि एक सेल्सिअसचं थर्मोमीटर घेतलं, तर टेम्परेचर वाढत असेल तर फॅरनहाइटचं मर्क्युरीसुद्धा वरच जातं आणि सेल्सिअसचं मर्क्युरीसुद्धा वरच जातं. देअरफॉर टेम्परेचर फॅरनहाइट इज डायरेक्ट इक्वल टू टेम्परेचर सेल्सिअस अँड हिअर फॅरनहाइट रीडिंग इज डायरेक्ट इक्वल टू सेल्सिअस रीडिंग. फॅरनहाइट रीडिंग इज डायरेक्ट इक्वल टू सेल्सिअस रीडिंग. आणि अजून एक स्ट्रेट लाईन येते. स्ट्रेट लाईन जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस असतं तेव्हा फॅरनहाइट स्केलवर रीडिंग किती असते? 32. जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस असतं तेव्हा फॅरनहाइट स्केलवर रीडिंग किती असते? 32. तर जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस असतं, हे फॅक्ट्स आहेत, हे माहितीच असायला पाहिजे. जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस असतं तेव्हा फॅरनहाइट स्केलवर किती रीडिंग असते? 212. म्हणजे आपल्याला ॲडजस्टंट मिळालं. ॲडजस्टंट किती आहे? 100 आहे. किती आहे? 100. आणि अपोजिट पण मिळालं. 212 - 32 विच इज इक्वल टू 180. हे बघा, आपल्याला इन शॉर्ट सीची व्हॅल्यू मिळाली. y² mx + c मधल्या सीची व्हॅल्यू म्हणजे 32. आणि स्लोप पण मिळाला. स्लोप काय असतो? अपोजिट बाय ॲडजस्टंट. 180/100 विच इज इक्वल टू 9/5. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की फॅरनहाइट रीडिंग इज डायरेक्ट इक्वल टू सेल्सिअस रीडिंग. आपल्याला हे माहिती आहे, जर y इज डायरेक्ट इक्वल टू x असेल तर y² mx + c बनतं. y इज डायरेक्ट इक्वल टू x असेल तर y² mx + c बनतं. सिमिलरली f इज डायरेक्ट इक्वल टू c असेल तर f इज डायरेक्ट इक्वल टू c असेल तर f इज इक्वल टू mc प्लस हे कॅपिटल C बनतं. हे C फॉर सेल्सिअस आणि C फॉर ग्राफवालं सेल्सिअस आहे, ग्राफवालं रीडिंग आहे. आणि आन्सर येतं फॅरनहाइट इज इक्वल टू स्लोप किती आहे या ग्राफचा? 9/5 सेल्सिअस प्लस C किती येते? सेल्सिअस जेव्हा 0 असते तेव्हा फॅरनहाइट किती राहते? सेल्सिअस जेव्हा 0 असते तेव्हा फॅरनहाइट किती असतो? जेव्हा सेल्सिअस 0 असतो तेव्हा फॅरनहाइट 32 असतो. ओके.